आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. आपण सध्या आहोत नांदेडच्या भक्ती लॉन्स येथे. आपण पाहू शकतो की काँग्रेस पक्षाची ही विभागीय बैठक आज येथे पार पडणार आहे. या बैठकीची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक या ठिकाणी होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे. 11 वाजता पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 3 जिल्ह्यातील ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. काही महिन्यातच, काही दिवसातच निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. सर्वच पक्ष जे आहेत ते आपापल्या परीने तयारी करत आहेत. नांदेडमध्ये हे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीची जोरदार तयारी नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे. नांदेडमध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आणि एकंदरीत पाहता या बैठकीमध्ये आणि बैठकीनंतर नाना पटोले, चन्नीथला आणि रमेश बाळासाहेब थोरात काय संबोधित करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.